आणि जरांगेंच्या मागण्यांमधली एक मोठी आणि महत्त्वाची मागणी म्हणजे कुणबी प्रमाणपत्रांबाबत आहे। आजच्या भाषणात त्यांनी या संदर्भात महत्त्वाची वक्तव्य केलेली आहेत। 57 लाख नोंदी मिळाल्याचं सरकारकडून सांगण्यात आल्याचं जरांगे पाटील म्हणाले। तर 57 लाख प्रमाणपत्र माफ करा 37 लाख प्रमाणपत्र वाटल्याची माहिती त्यांना सरकारकडून दिली आहे। मात्र त्या कुणाला मिळाला असा सवाल सुद्धा त्यावर जरांगेंनी केलाय। 54 लाख लोकांच्या सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्याबाबतही अध्यादेश द्यावा अशी मागणी करत त्या आंदोलनावर ठाम आहेत। 54 लाख नाही तर 57 लाख नोंदी मिळाल्या। कारण हे मधला मराठी इकडे निघालेला दणका त्याच्यात हिवाळ्या दिसतंय। आता 54 लाख नोंदी मिळाल्या, त्यांना प्रमाणपत्र वितरित करा आपण असं सांगितलं होतं। त्यांनी सांगितलंय 37 लाख लोकांना प्रमाणपत्र आम्ही वितरित केले। 54 लाख नोंदीच्या जागेवरती त्यांनी असं सांगितलंय की सामान्य प्रशासनाचे सचिव सांगते ना हे सगळ्यांना मी व्हॉट्सअपला देणार आहे, टोटल मराठ्यांचं आणि मीडियाच्या बांधवाच्या सुद्धा। 54 लाख नाही तर 57 लाख नोंदी मिळाल्या। आंतरवालीसह महाराष्ट्रातले सगळे गुन्हे मागे घ्यायचे। त्यांनी ही मागणी आहे, त्यांनी त्यात असं केलंय गृह विभागाकडून याबाबत विहित प्रक्रिया अवलंबून गुन्हे मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत। पण पत्र पाहिजे त्याचं की सगळ्यांना त्यांनी आदेश दिलेलं पत्र मात्र नाही। बैठकीत अभिप्राय म्हणून त्यांनी ते केलंय पण पत्र मात्र नाही, ते पत्र लागणार आहे। 100% आरक्षण ते मिळेपर्यंत मराठा समाजाला शिक्षणातल्या सगळ्या क्षेत्रातलं 100% मोफत शिक्षण करण्यात यावं या मुद्द्यात त्यांनी असं दिलंय। राज्यातील मुलींना KG to PG शिक्षण देण्याचा शासनानं निर्गमित करण्यात येत आहे। पण मुलींना म्हणले मुलं दिले सोडून आता मोफत शिक्षण करतो म्हणले, त्याच्यात तार द्यायला दिलं आड द्यायला तसं याचा सुद्धा शासन निर्णय लागणार आहे। आणि या सगळ्याबाबत सरकारची बाजू नेमकी काय आहे, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री काय म्हणालेत आपण बघूया। त्यांच्या बाबतीत त्यांनाही सगळ्यांना शुभेच्छा, सर्व जनतेला शुभेच्छा। त्यामुळे हे राज्य महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी राज्य आहे, सर्वांना सोबत घेऊन जाणारं राज्य आहे। या राज्यामध्ये शांतता सुव्यवस्था राखली जाते, एक सलोख्याचं वातावरण आपल्या राज्यामध्ये आहे, ही आपली परंपरा आहे। आणि त्यामुळे मी सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा देतो। पहिल्यांदा तर माननीय उच्च न्यायालयाने आम्हाला काही निर्देश दिलेले आहेत। कोणालाही आंदोलन करण्याचे पूर्ण अधिकार आहेत, पण ते शांततेने झालं पाहिजे, ते नियमाने झालं पाहिजे अशा प्रकारे माननीय उच्च न्यायालयाने सांगितलं आहे। त्याचं आम्ही तंतोतंत पालन करू। त्याचसोबत जे प्रश्न आहेत ते प्रश्न कसे सोडवता येतील याकरता माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आमचे प्रयत्न चालू आहेत। मराठा आरक्षणाच्या संदर्भात मी कालच जनरला सांगितलं माझा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे। दुसरी गोष्ट मी माहिती सकाळी घेतली, त्याच्यामध्ये CM साहेबांनी भांगे म्हणून सेक्रेटरी आले, शिष्टमंडळ मराठी आणि काही लोक नव्या मुंबईमध्ये आहेत, ते त्यांच्याशी चर्चा करतायत। मुख्यमंत्र्यांचा चर्चेतनं मार्ग काढायचा प्रयत्न चालू आहे। राज्याच्या प्रमुखांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं, आमच्या सगळ्यांचा प्रमुखांच्या ह्याला पाठिंबा आहे आणि त्या प्रकारे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। आणि मुंबईच्या वेशीवर आलेलं मनोज जरांगे यांचं हे आंदोलन आणि त्यांच्या मागण्या या सगळ्या संदर्भात ओबीसी नेत्यांच्याही प्रतिक्रिया आलेल्या आहेत। बघूया छगन भुजबळ काय म्हणाले।
उद्या ओबीसींवर जर अन्याय झाला असं लक्षात आलं तर निश्चितपणे ओबीसीचं सुद्धा आंदोलन सुरू होईल आणि मला असं वाटतं की त्यामुळं सरकार दोन्ही बाजूचा विचार करून योग्य तो निर्णय घेतील आणि आम्ही आमची मतं जी चुकीची वाटतात आम्हाला ते आम्ही जाहीर सभेतून मांडतो आणि त्याचा विरोध सुद्धा करतो. आणि ओबीसी नेते बबनराव तायवाडे काय म्हणाले तेही जाणून घेऊया. 37 लाख लोकांची यादी त्यांच्याकडे आलेली आहे आणि ते सर्वांना व्हॉट्सॲप करणार आहे. आम्ही त्या व्हॉट्सॲपच्या प्रतीक्षेत राहू, त्या यादीच्या प्रतीक्षेत आहोत की ती यादी आल्यानंतर ह्या नवीन नोंदी आहेत की जुन्या नोंदी आहेत याविषयी आम्ही आमचं मत मांडू. जोपर्यंत ती यादी आमच्या हातामध्ये येत नाही तोपर्यंत मी त्याच्यावरती कुठलं वक्तव्य करणार नाही. त्यांची काही मागणी असेल त्याबद्दल आत्तापर्यंत मी नेहमी सकारात्मकच मत व्यक्त केलं आहे. माझं मराठा आरक्षणाच्या बद्दलचं मत जगजाहीर आहे आणि गेले 2 दशकं राजकारणात मी ते वेळोवेळी मांडलंय. परत मांडण्याची आवश्यकता नाही. यामध्ये त्यांना घटनात्मक दृष्ट्या टिकेल असं आरक्षणच देता येईल. त्यामुळे आरक्षण कोणी कसंही हो म्हणून ते घटनात्मक जर नाही टिकलं तर मराठा समाजावर घोर अन्याय होईल. त्यामुळे मराठा समाजाला न्याय द्यायचा असेल तर त्यांना टिकणारं आरक्षण दिलं पाहिजे.